नाही, पोलिसांचं मी स्वतः फोन करून अभिनंदन केलं की ठीक आहे, तपासाची दिशा तरी तुम्हाला मिळाली. त्यामुळे जे सत्य आहे त्याच्याबद्दल निश्चित त्यांचं अभिनंदन मी केलं किंवा ठीक आहे, मला लवकर पकडलं तुम्ही. माझ्या पेट्रोल पंपावर चोरी झाली, तर पेट्रोल पंपावरचे चोरही तुम्ही पकडले. असे चोर त्या संदर्भामध्ये जसे नाथाभाऊची किंवा रक्षाताईच्या संदर्भामध्ये चोर पकडण्याच्या संदर्भामध्ये पोलिसांनी जी भूमिका घेतली आणि त्याच्या माध्यमातून जे यश मिळालं ते दुसऱ्या चोऱ्यांच्या संदर्भामध्ये मिळो अशी अपेक्षा व्यक्त केली. की आमच्याच पकडचा झाला योगायोग असं काय नाही, पण चांगलं काम झालं. तसं दुसऱ्यांच्या घरामध्ये चोऱ्या गेल्या. बोदवड तालुक्यामध्ये चोऱ्या दररोज व्हायला लागल्या. एका नाळगावच्या याच्यामध्ये 22 तोळे सोन्याचं गेलं. अनेक ठिकाणी पाहतो तर 25 लाख रुपये मुन्ना तेलीचे गेले, ते पकडले गेले. पकडले गेले याचं समाधान आहे, तर 10% पकडले जातात, 90% पकडले जात नाही. आता अलीकडे जळगाव जिल्ह्यातली स्थिती जरा पाहिली, रोज मर्डर व्हायला लागले. मर्डर ठीक आहे, हो चाकूने होत आता पूर्वी, आता तो गोळीबारावरला. म्हणजे एरंडोलला झाला, MIDCमध्ये आता कालपासून 2 मर्डर झाले. गोळीबार म्हणजे रिव्हॉल्वर आज गल्लोगल्ली मिळायला लागलं, अशी या जिल्ह्यामध्ये स्थिती आहे. चोर उचक्के बदमाश वाढत आहे. मी स्वतः पोलिसांना वारंवार सूचना देतो आहे. इकडे मटका चालू आहे, इतका जुगार चालू आहे, पण त्याच्या संदर्भात फार अकार्य होते. येतात लगेच होते, दुसऱ्या दिवशी परत चालू होते. मला माहिती आहे की आमच्या रावेर तालुक्यात, मुक्ताईनगर तालुक्यात कुठे कुठे जुगाराचे अड्डे सुरू आहे. म्हणजे मी मागे सांगितलं की जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षाच्या घरामध्ये म्हणजे त्याच्या ह्याच्यामध्ये एअर कंडिशन असा जुगाराचा अड्डा आजही चालू आहे. आजही त्याच्याकडे काही पोलीस लक्ष देत नाही, आमच्याकडे चालू आहे. म्हणजे एका बाजूला पोलीस हप्ते घेण्यात मशगूल आहे आणि दुसऱ्या बाजूला चोऱ्या वाढलेल्या आहे. ह्याच्यावर नियंत्रण आणलं पोलिसांचं काम आहे.